नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये. तर आज मी खूपच तुमच्यासोबत एक इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. जे की कुठल्या पण ट्रेडरला सुरुवातीला किंवा आत्ता एक प्रश्न जरूर पडतो, की नक्की प्रॉफिटेबल व्हायचं तरी कसं? तर मी आज तुमच्यासाठी 5 अशा गोष्टी घेऊन आलोय, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या, तर हायर चान्सेस आहेत की 30 दिवसांमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. तर चला जाणून घेऊयात अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी आपण एक स्टोरी ऐकूयात. इमॅजिन करा तुम्हाला एक बॉडी फिट पाहिजे, एक फिट बॉडी बनवायची आहे 30 ते 60 दिवसांमध्ये. आता याच्यामध्ये 2 जण आहेत. एक एक्झाम्पल घ्या, एकाचं नाव आहे सौरभ, दुसऱ्याचं नाव आहे शिवराज. तर अझ्युम करा, की सौरभ काय करतो? दररोज वर्कआउट करतो, दररोज जिमला जातो, दररोज डायट करतो आणि हे कन्सिस्टंटली फॉलो करतो डे इन डे आउट. म्हणजे त्याचं फिक्स रुटीन आहे आणि तो दररोज सेम गोष्टी करतो कन्सिस्टंटली. तर दुसरा आहे शिवराज. तो काय करतो? एक दिवस जिमला जातो, एक दिवस स्विमिंगला जातो, एक दिवस फक्त झोपतो, एक दिवस बर्गर खातो, एक दिवस काहीच नाही करत. तर ऑब्व्हियसली आपण सगळे सांगू शकता, की कोणाची बॉडी लवकर बनेल? ऑब्व्हियसली की हे जे सौरभ आहे, याची बॉडी आपल्याला लवकर बघायला मिळू शकते. कारण कन्सिस्टंटली हा सेम प्रोसेस फॉलो करतोय, कन्सिस्टंटली ह्या सेम गोष्टी रिपीट करतोय. तर सिमिलरली मित्रांनो मार्केटमध्ये आता अझ्युम करा, की हे एंटायर मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये अराउंड 70% टू 80% हे पूर्ण रँडमनेसने भरलेलं आहे मार्केट. म्हणजे इथे ना तुमचा सेटअप काम करतो, ना प्रोबॅबिलिटी काम करते, ना कुठला इंडिकेटर काम करतो. काहीच काम करत नाही. मग राहते काय? हे 10% to 20%. मग जे काही आपले सेटअप्स असतात, जे आपण यूज करतो, मग भले ते प्राइस एक्शनच्या बेसिसवर असू दे, भले ओआय डेटाच्या बेसिसवर असू दे किंवा कुठले इंडिकेटर असू दे किंवा व्हॉल्यूम प्रोफाइल असू दे, तर ते इकडे फॉल करतात. तर जर तुम्ही कुठला सेटअप फॉलो करताय आणि जर कन्सिस्टंटली काहीतरी सेम गोष्ट रिपीट करताय, तर चान्सेस तरी आहेत आणि माईट बी तुम्ही त्या रेसमध्ये आहे प्रॉफिटेबल व्हायच्या. जर तुम्ही रँडमली येताय आणि रँडम गोष्टी करताय, तर इथेच तुम्ही रेसच्या बाहेर पडलाय. तर चला जाऊन घेऊयात, की अशा 5 गोष्टी कुठल्या आहेत आणि असं तुम्ही काय करू शकता, जेणेकरून तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता येणाऱ्या 30 दिवसांमध्ये. तर या आहेत त्या 5 गोष्टी. तर आपण समजून घेणार आहोत वन बाय वन, की त्या 5 गोष्टी डिटेलमध्ये काय आहेत आणि आपण ते कशा इन्कल्केट करू शकतो आपल्या ट्रेडिंगमध्ये. तर याच्या आधी मी तुम्हाला एक माझी जर्नी दाखवतो आणि माझं एक एक्झाम्पल देऊन समजवतो, की माझ्यासोबत नक्की काय झालं होतं आणि कुठल्या गोष्टींमध्ये मी लॅग करत होतो. तर हे बघू शकता, हे माझे एक फोल्डर आहे ड्राईव्हमधला. हे मी रँडमली असं ट्रेडिंगच्या रिलेटेड जे पण वाटेल ते मी इथे अपलोड करून ठेवायचो. हे बघू शकता 2023 सालचं आहे. तेव्हा मी जर्नल मी कंटिन्युअसली अपडेट करायचो आणि ही तेव्हाची जर्नल आहे. तर रँडमली कुठला पण जर महिना बघितला, तर आपण जर हे बघितलं पी-एन-एल तर मी लॉसमध्ये होतो आणि मी माझ्या फर्स्ट तुम्हाला जसं की सांगितलं 1.5 ते 2 वर्ष मी कंटिन्युअसली लॉस करत होतो. पहिले 1-1.5 वर्ष मी इक्विटीजमध्ये लॉस केला आणि त्याच्यानंतरनं फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये आय गेस 1 वर्ष लॉस करत होतो. तर ते मला असं समजत नव्हतं, की नक्की मी चुकतोय तरी कुठे? कारण रिगरसली मी सगळं एकदम व्यवस्थित जर्नल मेंटेन करायचो, रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचो आणि हे तुम्ही बघू शकता, हे माझे जर्नल्स ही एक्सेल आहेत. मी ट्रेड किती वाजता घेतला, किती प्रॉफिट केला, किती लॉस घेतला, टायमिंग काय होतं, इन्स्ट्रुमेंट कुठली होती आणि हे माझे हर एक ट्रेडचे रिझन्स काय होते, रिमार्क्स काय होते, असं हर एक ट्रेडचं मी फॉलो केले कंटिन्युअसली डे इन डे आउट. तरी देखील मी लॉस करत होतो. कारण मग इन द एंड मला समजत नव्हतं, की नक्की मी चुकतोय तरी कुठे? मग झालं काय, की फॉर्च्युनेटली मी डेटा मेंटेन करत होतो आणि अजून एक माझा मित्र देखील होता. ज्याच्यासोबत तो आणि मी असं ॲक्टिव्हली ट्रेड करत होतो त्या टाईमला. तर आम्ही असंच डिस्कस करायला बसलो आणि आम्ही डेटा उघडला आणि तेव्हा एक गोष्ट जाणून आली माझ्याकडे, की माझ्याकडे कुठली गोष्ट लॅक करत होती ते तुम्हाला सांगतो आता मी. आता सेटअप माझ्याकडे होता का? होता. तेव्हा मी एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल हे सगळे सेटअप फॉलो करत होतो. असा स्पेसिफिक कुठला सेटअप नव्हता, पण माझ्याकडे 3-4 सेटअप्स होते. तर सेटअप तर होता. टाईम फ्रेम माझी फिक्स होती का? हो, टाईम फ्रेम देखील फिक्स होती 15 ते 30 मिनिट. मग रिस्क टू रिवॉर्ड डिसाईडेड होता का? ही माझ्याकडे नव्हता. कारण मी काय करायचो, अझ्युम करा मी कुठला ट्रेड घेतला. तर तो ट्रेड माईट बी 1:2 आरला जायचा, 3 आरला जायचा. तो परत रिव्हर्स व्हायचा आणि माझा स्टॉप लॉस हिट व्हायचा.
तरी देखील मी एक्झिट करत नव्हतो. मग माझा असा एक्झिट रूल कुठला स्पेसिफिक नव्हता. कारण झिरो स्ट्रॅटेजी होती माझी एक्झिटच्या अराउंड. तर ही गोष्ट आपल्याकडे नव्हते. तर फोर्थ होती रिस्क पर ट्रेड आणि डेली रिस्क फिक्स होती का? तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगतो डे 1 पासून मी रिस्क मॅनेजमेंटनेच ट्रेड करतो आणि खूप कमी कॅपिटलने ट्रेड केलंय मी. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं डे 1च्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. मी माझ्या 1.5 इयरचा पी-एन-एल देखील तुम्हाला शो केलंय, की मी मार्केटला किती कमी पैसे दिलेत आणि त्याच्यामध्ये मी शिकलोय. तर हे माझं ऑलरेडी फिक्स होतं कारण ही तर गोष्टी आपली बरोबर होती. तर राहिली कुठली गोष्ट? लास्ट डिड यू फॉलो द सेटअप फॉर ॲट लीस्ट 30 ट्रेड्स किंवा 30 डेज? तर ही गोष्ट मी नव्हतो फॉलो करत. आता माझ्याकडे सेटअप्स होते. आय अग्री की डबल टॉप होता, असेंडिंग ट्रायंगल होता, डबल बॉटम होता. पण मी काय करायचो, लेट्स से 2 दिवस मी लॉस केला. डबल बॉटम फॉलो केला आणि लॉस केला. मी रँडम YouTubeवर कुठलातरी व्हिडिओज बघायचो. सपोज लेट्स से बॉलिंजर बँड बघायचो, आर-एस-आय डायव्हर्जन्स बघायचो किंवा कुठलातरी भलताच इंडिकेटर बघायचो, मॅकडी वगैरे. मग मला असं वाटायचं मी काहीतरी अशी गोष्ट शिकलोय आणि मी आता प्रॉफिटेबल होऊ शकतो. आणि मी दुसऱ्या दिवशीपासून ही गोष्ट फॉलो करायला चालू करायचो. मग व्हायचं काय, जे मंथ एंडला आपल्याला डेटा भेटतोय, तो ऑलरेडी डिस्टॉर्टेड डेटा आहे कारण आपण कन्सिस्टंटली सेटअप नाही फॉलो केलाय 30 दिवसासाठी. आणि त्या डेटामध्ये मग पी-एन-एलमध्ये सगळं इन्क्लुडेड आहे. जे तुम्ही रँडमली ट्रेड घेतलेत वेगळ्या-वेगळ्या सेटअप्सवर ते पण, बॉलिंजर बँडवाले पण, मॅकडीवाले पण, डबल बॉटमवाले पण. तर त्याच्यामुळे माझ्या प्रोसेसमध्ये अशी कन्सिस्टन्सी नव्हती, ज्याच्यामुळे मला रिझल्ट्स देखील कन्सिस्टंटली भेटत नव्हते. तर ही गोष्ट पण मी लॅक करत होतो. तर जी रिस्क टू रिवॉर्डची गोष्ट आहे, ही मला माहिती पडली माझ्या मित्राकडून. कारण तो म्हटला, की "तुझ्या एक्झिट स्ट्रॅटेजी तुझ्याकडे काहीच नाहीये. माईट बी तू थोडं ग्रीडला कंट्रोल कर आणि त्याच्यानंतर माईट बी थोडे रिझल्ट दिसू शकतात." मग तेव्हा मला वाटलं, की असं पण आपण जे करतोय त्याने रिझल्ट्स आपल्याला भेटत नाहीयेत. तर माईट बी आपण काहीतरी नवीन ट्राय करू. सो मी तेव्हा ट्राय केलं, की मी एक फिक्स्ड रिस्क टू रिवॉर्ड ठेवला 1.5 आर. मग भले माझा कॉन्फिडन्स हाय असू दे किंवा कमी असू दे किंवा काहीही असू दे. मी 1.5 आरला एक्झिट करणार म्हणजे करणार. मी एक हे रूल बनवला. सो ही गोष्ट आपली सॉल्व्ह झाली. आता नंतर राहिलं काय? लास्ट डिड यू फॉलो द सेटअप? तर मी हे माझ्या जर्नलमधून मला समजलं, की हे जे सगळे मंथचे मी जर्नल मेंटेन केले होते. तुम्ही बघू शकता मी कुठला पण जर महिना उघडला, कुठल्या पण महिन्याचा जर पी-एन-एल उघडला तर मी लॉसमध्येच आहे. आणि लॉस मला कधीही जास्त मोठा एक्सीड झाला नाही कारण रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित होती. तर रँडमली कुठे पण ओपन केलं तर मी लॉसमध्ये आहे. तर इथे झालं काय आता, मी पहिले कंटिन्युअसली जसं म्हटलं 1 वर्ष लॉसमध्ये होतो. 2022 मध्ये देखील मी लॉसमध्येच होतो. मग इथे फायनली 2023 मध्ये ऑगस्टपर्यंत मी लॉस केला. आमचं डिस्कशन झालं होतं ऑगस्टमध्ये. आता इथे जे 2 पॉइंट्स होते, ते तिसरा आणि 5वा. तिसरा सॉल्व्ह झाला माझ्या मित्राकडून आणि 5वा सॉल्व्ह झाला माझ्या जर्नलमधून. मला जर्नलमधून ही आयडिया भेटली, की मी रँडमली कुठल्या पण बेसिसवर ट्रेड घेतोय. असं माझ्या 3 ट्रेड्स कंटिन्युअसली सेटअपच्या अराउंड आहेत आणि त्याच्यानंतरनं 2 ते 3 ट्रेड भलतेच काहीतरी आहेत. मग माईट बी ते कुठलातरी इंडिकेटर आहे, माईट बी कुठल्यातरी कॅन्डल बेस्डवर मी ट्रेड घेतलाय. असं कन्सिस्टंटली मी एकच गोष्ट फॉलो नव्हतो करत. सो मी इथे डिसाईड केलं, की चला हे पण आपण एलिमिनेट करूयात आणि फक्त एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न याच्या अराउंड ट्रेड करूयात. मी बाकी सगळ्या गोष्टी डिस्कार्ड केल्या आणि असं ठरवलं, की फक्त एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नच्या बेसिसवर मी ट्रेड घेणार. मग आता इथे झालं काय? आपल्या ह्या 5ही गोष्टी सेट झाल्या. आता ह्या सगळ्या हाइंडसाइटमध्ये ह्या 5 गोष्टी दिसतात मला. पण त्यावेळेस मला जे इश्यू दिसत होते ते हे 2 होते आणि या 2 गोष्टींवर मी काम केलं. तर झालं काय आता? आपण बघूयात ऑगस्ट महिना आपण लॉसमध्ये होतो. जसं की मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो ऑगस्टमध्ये पण. हे ऑगस्टमध्ये बघू शकता इथे देखील मी लॉसमध्ये आहे. आता फायनली सप्टेंबर महिन्यापासून मी स्टार्ट केलं एकदम व्यवस्थित 5ही गोष्टी फॉलो करायला. तर हे होता माझा फर्स्ट विनिंग मंथ आफ्टर 1.5 इयर्स, 2 इयर्स. मग कुठलाही ट्रेडर समजू शकतो, की हे किती मोठी अचीव्हमेंट आहे आणि किती रिलीफ भेटला असेल मला, की फायनली 1.5 ते 2 वर्षाच्या एफर्ट्स नंतर कंटिन्युअसली डे इन, डे आउट मी लॉस करत चाललोय. मंथ एंडला मी लॉस करतोय. कंटिन्युअसली पैसे चाललेत आणि फायनली एवढ्या वर्षांनंतरनं मी फर्स्ट मंथ आहे माझा जो, जेव्हा मी प्रॉफिटेबल राहिलोय. मग मी इथे काय केलं, मी कुठला कोर्स घेतला का YouTubeचा महागडा? नाही. मी कुठले काही असं रँडम नवीन चीज शिकलो का? अजिबात नाही. आता जनरली आपल्या ट्रेडर्समध्ये काय असतं, मी पण त्या प्रोसेसमधून गेलोय, त्या जर्नीमधून गेलोय. तो तुम्हाला सांगतो. असं इनिशियल स्टेजेसला आपल्याला असं वाटतं,
की अशी एक कुठलीतरी गोष्ट आहे आणि जी मला आता माहीत नाहीये. ती कुठेतरी एक्झिस्ट करते, की ही जर गोष्ट मला माहीत पडली, तर मी प्रॉफिटेबल होऊ शकतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की अशी कुठलीच गोष्ट नाहीये आणि असं तुम्हाला जर वाटत असेल, तर त्याच्यातून बाहेर निघा. कारण तुम्हाला अशी कधीच कुठली गोष्ट भेटणार नाही, की जी तुम्हाला शिकली आणि जे तुम्हाला रिअलाईज झाली, तर तुम्हाला तिथून डायरेक्ट तुमच्या ट्रेडिंग जर्नी यू टर्न मारेल आणि तेव्हापासून तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. तर जनरली ट्रेडर्सला असं असतं, की मला एक सेटअप तो एक सेटअप मिसिंग आहे, ते एक रिस्क टू रिवॉर्ड मिसिंग आहे किंवा ते काहीतरी मिसिंग आहे त्याच्यामुळे मी प्रॉफिटेबल होऊ शकतो. पण अशी एक गोष्ट कुठली नसते. ते फक्त आणि फक्त तुमच्या व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंटनी, व्यवस्थित रूल्स फॉलो करण्यानी आणि व्यवस्थित सेटअप फॉलो करण्यानी ते तुमच्याकडे प्रॉफिटेबिलिटी येऊ शकते. तर हे डोक्यातून काढून टाका, की अशी कुठलीतरी एक गोष्ट आहे, जी मला समजल्यावर मी प्रॉफिटेबल होणार. तर हे मी तुम्हाला एक्सपिरियन्समधून सांगतोय कारण मला देखील असंच वाटायचं. म्हणून आपण काय करतो, सिस्टम टू सिस्टम आपण हॉप करतो. मी इनिशियली 1.5 ते 2 वर्ष तेच केलंय. आज एक काहीतरी वेगळंच फॉलो केलं, उद्या काहीतरी वेगळंच फॉलो केलं आणि त्याच्यामुळे काय झालं, माझा टाईम फक्त वेस्ट गेला. म्हणजे कंटिन्युअसली 1.5 ते 2 वर्ष मी फक्त वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत गेलो आणि त्याच्यामुळे टाईम वेस्ट झाला. मग माझ्या चुकांमधून तुम्ही शिका आणि एक कुठलीतरी गोष्ट कन्सिडर करा, पकडा आणि ती कन्सिस्टंटली फॉलो करा. तर आपण येऊयात आता या 5 गोष्टींवर आणि समजून घेऊयात शॉर्टमध्ये, की या 5 गोष्टी कशा फॉलो करायच्या आणि याचा अर्थ काय होतो. तर पहिली गोष्ट, तुमच्याकडे तुमचा सेटअप आहे का? आता सेटअपचा अर्थ काय? मग जे आपण ट्रेडर्स आहोत, ते जनरली ब्रॉडली बघायला गेलं, तर मी हे ChatGPT यूज करून तुम्हाला तुमच्यासाठी एक इमेज बनवली आहे. जनरली आपण या 6 कॅटेगरीजमध्ये फॉलो करतो. म्हणजे एकतर आपण प्राइस एक्शन फॉलो करतो किंवा चार्ट पॅटर्न फॉलो करतो किंवा काही-काही लोकं कॅन्डलस्टिक बघतात किंवा काही-काही लोकं व्हॉल्यूम एनालिसिस करतात किंवा इंडिकेटर्स मेजरली खूप जण वापरतात, की काय EMA क्रॉसओव्हर बघूयात, RSI डायव्हर्जन्स बघूयात, बॉलिंजर बँड्सचं बघूयात किंवा काही जण ऑप्शन्स डेटा वापरतात, की पुट कॉल रेशो बघितला किंवा ओआय चेंज बघितला, ओपन इंटरेस्ट बघितला. तर ह्या अशा ब्रॉडली 6 कॅटेगरीजमध्ये आपण सगळे ट्रेडर लोकं फॉलो करतो. मग मी तुम्हाला सांगतोय, की याच्यामध्ये आपण कन्फ्यूज काय होतो, की माइंड बी आपल्याला असं वाटतं, की आपण आज चार्ट पॅटर्न वापरला का अझ्युम करा असेंडिंग ट्रायंगलने मी ट्रेड घेतला आणि त्याच्यामध्ये मी लॉस केला. आपल्याला काय वाटतं, हे थोडंसं खराब आहे, चला दुसरं काहीतरी यूज करून बघू. आपण जंप करतो कॅन्डलस्टिकवर. मग इथे जर सपोज तुम्ही 3 दिवस लगातार प्रॉफिट कमवला आणि 4थ्या दिवशी लॉस केला, 5व्या दिवशी लॉस केला, तर तुम्ही त्या 5व्या दिवशी ह्याला पण स्किप करता आणि तुम्ही स्टॉप करता, की चला आपण व्हॉल्यूमवर बेसिसवर ट्रेड घेऊयात. म्हणजे कंटिन्युअसली आपल्या डोक्यात एक गोष्ट चालू असते, की काहीतरी मिसिंग आहे माइंड बी नवीन गोष्ट ट्राय केल्यावर ते फिट होईल, असा पझल सॉल्व्ह होईल. पण असं काही नसतं. कारण आपण कंटिन्युअसली या 6 कॅटेगरीजमध्ये स्विच करत राहतो आणि त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी आपल्यापासून दूर-दूर होत जाते. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, की काही असं ब्लॅक एंड व्हाईट बिलकुल नाहीये, की ही गोष्ट बरोबर आहे, ऑप्शन डेटा बरोबर आहे आणि पॅटर्न चुकीचे आहेत किंवा पॅटर्न्स वापरतोय तोच बरोबर आहे आणि इंडिकेटर्सवाले चुकीचे आहेत. तर बिलकुल नाहीये. कारण इन द एंड जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करताय आणि मंथ एंडला, क्वार्टर एंडला तुम्ही जर पैसे कमवताय, तर 100% तुम्ही काहीतरी बरोबर करताय आणि तुम्ही ते व्यवस्थित फॉलो करू शकता कन्सिस्टंटली. याच्यामध्ये काय बरोबर आणि काय चुकीचं असं बिलकुल नाहीये. मग तुम्ही काही पण यूज करा. असं लोकं म्हणतात, की इंडिकेटर्स लॅगिंग असतात, प्राइस एक्शन यूज करा. पण असं नाहीये. भरपूर लोकं आहेत जे इंडिकेटर यूज करून पण पैसे कमवतात. असे हर कॅटेगरीमध्ये आपल्याला भरपूर लोकं बघायला मिळतील, की जे वेगवेगळ्या गोष्टी वापरतायत आणि सगळे पैसे कमवतायत. तर याच्यामध्ये काय बरोबर, काय चुकीचं असं बिलकुल नाहीये. तर मी या ज्या 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, तर याच्यामध्ये तुम्ही हे कन्सिडर करून चला, की कुठलं एक गोष्ट बरोबर आणि दुसरी चुकीची असं नाहीये. जे तुमच्यासाठी काम करतंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय ती गोष्ट बरोबर आहे आणि तुम्ही तीच फॉलो करा. आणि माझं जर बघायला गेलं, तर मी हे 1, 2, 3 चा मिक्सचर आहे. म्हणजे मी प्राइस एक्शन थोडी बघतो, थोडे चार्ट पॅटर्न्स बघतो 1, 2, 3 आणि कधी-कधी कॅन्डलस्टिकचे पण पॅटर्न्स बघतो. तर या 3च्या मिक्सने मी ट्रेड करतो. तर तुम्ही आयडेंटिफाय करा तुम्ही हे कुठल्या बेसिसवर ट्रेड करताय आणि फक्त एक गोष्ट आपल्याला फॉलो करायची आहे. जे पण तुम्ही डिसाईड कराल, हे तुम्ही गोष्ट एकदम अंडरलाईन करून बोल्डमध्ये समोर कुठेतरी चिपकवा, की जे पण तुम्ही गोष्टी डिसाईड करताय, जे पण रूल गोष्ट तुम्ही फॉलो करणार आहे, ते फक्त एक ठरवा, की ते तुम्ही कंटिन्युअसली 30 दिवसांसाठी फॉलो करणार.
जर तुम्ही हे नाही करत आहे तर ह्या रूलचा काहीच फायदा नाही. तर ही होती पहिली गोष्ट सेटअपची. आपण जाऊयात दुसऱ्याकडे. तर तुमची टाईम फ्रेम फिक्स आहे का? आता टाईम फ्रेम 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट इंट्राडेमध्ये जर तुम्ही ट्रेड करताय किंवा पोझिशनल ट्रेड करताय, तुमची टाईम फ्रेम फिक्स करा. कारण हर एक टाईम फ्रेमचं बिहेवियर वेगळं असतं. पॅटर्न्स कसे दिसतात, कसे बनतात ते आता वेगळे असतात आणि ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता जर तुम्ही कन्सिस्टंटली सेम टाईम फ्रेम बघताय. मग तुमची एक मसल मेमरी क्रिएट होते. जर तुम्ही सेम टाईम फ्रेम रिपीटेडली बघत नाहीये, सेम गोष्ट फॉलो नाही करत आहे, तर ऑब्व्हियसली तुमचं मसल मेमरी क्रिएट नाही होणार आणि तुम्ही असं कन्फ्युजनमध्ये राहणार की नक्की आता असं का दिसतंय? असं काय करायचं आता? सो आता ही एक गोष्ट आहे की टाईम फ्रेम तुमची फिक्स करा. मग भले ते 5 मिनिट असू दे, 15 मिनिट असू दे, 30 मिनिट असू दे, काही पण असू दे. सो ही आहे सेकंड गोष्ट. तर थर्ड आहे रिस्क टू रिवॉर्ड रेशो. आता एक्झिट स्ट्रॅटेजी तुमची फिक्स आहे का? म्हणजे आता याच्यामध्ये पण काही बरोबर काही चुकीचं असं नाहीये. माईट बी तुम्ही 1:1 ठेवा, 1:2 ठेवा किंवा तुमचे असं इंडिकेटर बेस्डवर एक्झिट ठेवा किंवा कॅन्डल बेस्डवर एक्झिट ठेवा, की बिअरिश एन्गल्फिंग कॅन्डल बनली 5 मिनिटवर तर मी एक्झिट करणार. काही पण ठेवा, काही फरक नाही पडत. पण जे तुम्ही डिसाईड करताय तुमच्या स्ट्रॅटेजी अराउंड ते तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करा. त्याने फरक पडतो. तुम्ही काय डिसाईड करताय ते डझंट मॅटर. पण तुम्ही ते रिपीटेडली फॉलो करताय का नाही त्याने फरक पडणार आहे. तर तुमची एक्झिट स्ट्रॅटेजी फिक्स करा. तर हे आहे पर ट्रेड रिस्क आणि डेली रिस्क. आता अझ्युम करा, की मी आता करंटली रिस्क घेतोय 3,000 ची पर ट्रेड आणि दिवसाची माझी रिस्क आहे 6,000 कारण मी मॅक्सिमम 1 ते 2 ट्रेड घेतो पर डेला. तर अझ्युम करा मी आज 3K चा ट्रेड घेतला आणि मी त्याच्यामध्ये 4,000 कमवले. आता मी उद्या रँडमली आलो आणि उद्या मी ₹9,000 ची रिस्क घेतली एका ट्रेडमध्ये आणि त्याच्यामध्ये माझा 9,000 चा लॉस झाला. आता प्रिव्हियस डेला आपण जर हे 4,000 कमवले तर याचा काही फायदा झाला का? बिलकुल नाही. मग भले तुमची स्ट्रॅटेजी बरोबर असू दे, तुम्ही एकदम व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंटने हा ट्रेड घेतलाय. पण मंथ एंडला तुमच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये तुम्हाला तो डेटा रिफ्लेक्ट होणार नाही, की खरंच तुमची स्ट्रॅटेजी मध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही, की खरंच तुमची स्ट्रॅटेजी काम करतीये का नाही करत आहे. कारण तुम्ही जर असं रँडमली रिस्क घेत चाललात तर ते काही फायदा नाहीये. तर इनिशियली जेव्हा तुम्ही शिकताय किंवा जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल होताय किंवा थोडंसं प्रॉफिटेबल आहात, मी सजेस्ट करेल पर ट्रेड रिस्क तुम्ही सेम ठेवा. मग एकदा का तुम्हाला एक्सपिरियन्स आला, मार्केट आवर्स तुमचे वाढले, एक्सपिरियन्स वाढला, मग तुम्ही असं डिस्क्रिप्शन बेस्डवर तुमचे रिस्क ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडंट वाटतंय, तेव्हा तुम्ही जास्त रिस्क घ्या. जेव्हा तुम्हाला अंडर कॉन्फिडंट वाटते, तेव्हा कमी रिस्क घ्या. पण हे डिस्क्रिप्शन कधी येणार? जेव्हा तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटेबल आहात आणि मार्केट एक्सपिरियन्स तुम्हाला बऱ्यापैकी झाला आहे. तर ही आहे 4th गोष्ट. आता 5th आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही हे जे काही वरती रूल्स सेट केलेत, ते सगळे फॉलो करताय का कन्सिस्टंटली फॉर 30 डेज. ॲट लीस्ट 30 ट्रेडसाठी. जर तुम्ही हे नाही करत आहे, तर हे जे काही आपण रामायण वाचली वरती, त्याचा काहीच फायदा नाहीये. मग ही लास्ट गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि मी देखील त्याच्यामुळेच प्रॉफिटेबल नव्हतो. माझ्यासाठी या 2 गोष्टी होत्या. एक्झिट स्ट्रॅटेजी माझी फिक्स नव्हती आणि लास्ट मी जे कन्सिस्टंटली सेम गोष्टी रिपीट करत नव्हतो. आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की तुम्ही जे काही रूल्स तुमचे डिसाईड करताय, ते कन्सिस्टंटली फॉलो करा एका महिन्यासाठी आणि मग एका महिन्यानंतर तुम्हीच मला येऊन सांगाल, की यार ही किती म्हणजे सोपी गोष्ट होती, जी मला रिअलाईज नाही झाली आणि मग कसे माझ्या रिझल्ट्समध्ये डिफरन्स दिसतोय. तर ही गोष्ट फॉलो करायला बिलकुल चुकू नका. नाहीतर या वरच्या 4 गोष्टींचा काहीच फायदा नाहीये. हे एक ब्लंटली तुम्हाला सांगतो. हे युजलेस आहेत 4 गोष्टी जर तुम्ही हे लास्ट गोष्ट फॉलो नाही केली. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि मला कमेंट करून खाली सांगा, की तुम्ही कुठल्या गोष्टींमध्ये लॅग करताय आणि 30 दिवसानंतर देखील मला सांगा, की खरंच तुम्हाला हा व्हिडिओनी काही शिकायला भेटलं का? तुम्ही जर या 5 गोष्टी फॉलो केल्या तर गॅरंटीड तुम्ही या व्हिडिओमध्ये येणार, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करणार, की तुम्हाला किती फायदा झाला आहे, हे लिहून घ्या गोष्ट. सो असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर मिळालं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.